हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. मी इथं गावी आले माहेरी तेव्हाच तुम्हाला सांगितलं होतं की किचनचं थोडंसं रिनोव्हेशन केलं गेलं आहे आणि ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर म्हटलं चला थोडंसं का होईना जे काही चेंजेस झाले आहेत ते तुमच्यासोबत शेअर करूया. किचनमध्ये बराच काही असा बदल झालेला आहे, तर छोटा छोटा जो काही बदल झालेला आहे तो तुमच्यासोबत शेअर करते. याच्या आधी मी आईच्या घराचा पूर्ण एक व्लॉग बनवलेला होता मागच्या वर्षी, कदाचित तुम्ही तेव्हा बघू शकता. किचनचा देखील मी त्यामध्ये व्हिडिओ केलेला होता. तर त्यामध्ये आणि याच्यामध्ये बराच काही असा चेंज करण्यात आला आहे. तर चला सुरू करूया गॅसच्या ओट्यापासून. तर आधी जो ओटा होता तो पूर्ण व्यवस्थित नव्हता आणि हा नंतर हा ओटा ठेवण्यात आलेला आहे, करण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर हा सुद्धा ओटा होता पण हा देखील चेंज करण्यात आलेला आहे आणि हा पूर्ण इथपर्यंत लांब करण्यात आलेला आहे. तर असा हा पूर्ण एक सारखा असा हा ओटा करण्यात आला आहे. बघू शकता इथं काही गोष्टी ठेवण्यात आल्या आहेत. तर पूर्ण जेवणाची भांडी वगैरे जी आहेत स्वयंपाक केल्यानंतरची त्या ओट्यावर ते येऊन जातात आणि जी काही हे डबे वगैरे हे वहिनीचे वापरायचे डबे आहेत. तर हे जे डबे आहेत ना हे त्यांनी आमच्यासाठी काढून ठेवले आहेत. त्या गेल्या आहेत माहेरी. आम्हाला सोयीस्कर जावं म्हणजे आम्हाला वस्तू शोधायला सोयीस्कर जावं म्हणून त्यांनी हे काढून ठेवले आहेत. पण थोडेसे जरा अस्ताव्यस्त आहेत, तर कृपया समजून घ्याल. आणि इथं गॅसची शेगडी आहे आणि इथं पूर्ण ओटा म्हणजे ते यूज करू शकतात, असं युटिलाइज करू शकतात. आणि इथं हंडा कळशी आहेत. नळ बसवायचे राहिलेले आहेत अजून, ते पुढे भविष्यामध्ये बसवतीलच. आणि हा जो काही चेंज केला आहे ते हे आहेत की टाईल्स बसवण्यात आलेले आहेत किचनमध्ये. आणि ही जी विंडो आहे खूप छोटी विंडो होती, खूपच लहान होती. त्याला असे लाकडी फडके होते ते काढून आणि इथं ग्रिल बसवलेली आहेत आणि कर्टन्स लावलेले आहेत. तर इथं छानपैकी असं बघू शकतात टाईल्स लावलेले गेलेले आहेत आणि वर कलर वगैरे लावलेला आहे. भिंतीला कलर सुद्धा चेंज केलेला आहे त्यांनी ह्या वेळेस. आणि वर तुम्हाला दाखवते, वर पत्रे जे आहेत ते खूप अगदी हाईट त्यांची खाली होती, ते आता वर उचलण्यात आली आहेत ना. पत्रे सुद्धा नवीन बसवण्यात आले आहेत. तर सगळं काही हे असं नवीन झालेलं आहे. आणि इथं तुम्ही बघू शकता इथं 2 मांडण्या ठेवण्यात आलेल्या आहेत. तर इथं तुम्ही बघितलं होतं आधी जुन्या किचन मध्ये इथं कप्पे होते आणि त्यामध्ये डबे होते. तर ते कप्पे तोडून इथं बेसिन गेली आहे आणि हे ह्या मांडणीला इथं ठेवण्यात आलं आहे. तर बघू शकता डबे वगैरे छान पद्धतीने असे ठेवलेले आहेत. सध्या आमच्या हाताने इकडे तिकडे झालेलं आहे ते, कारण 10 दिवसापासून आम्ही इथं आहोत. आणि इथं ही फक्त स्टीलच्या भांड्यांची मांडणी आहे. इथं सगळे डबे आहेत आणि खाली सुद्धा बघू शकता मोठी भांडी सुद्धा यामध्ये आलेली आहेत. तर असं काही सगळं ठेवण्यात आलेलं आहे. छान पद्धतीने ह्या मांडणीमध्ये भांडी ठेवण्यात आले आहेत. तर असं काही थोडे चेंजेस यामध्ये करण्यात आले आहेत. तर हे वहिनीबाईचं किचन आहे. त्यांचं इथं राज्य असतं, पण सध्या दोन्ही बहिणींचं आमचं राज्य होतं. मागच्या 4 तारखेपासून इथं आमचं राज्य होतं, जे आता उद्या संपणार आहे आणि आम्ही आमच्या घरी जाणार आहोत. आणि वहिनीबाई सुद्धा माहेरून येतील आणि त्यांचं किचन सांभाळतील. तर हे किचन तुम्हाला परत एकदा दाखवते. तर असे छोटे मोठे बदल आई आणि वहिनीने त्यांच्या किचनमध्ये करून घेतले आहेत. छान असं मोकळं वाटतं. तसं किचन यांचं भरपूर मोठं आहे. आम्ही तुम्हाला अर्धा एरियाच दाखवलेला, कारण अर्ध्या एरियामध्ये वेगळ्या वस्तू आहेत. तर जे काही किचनचं सामान ज्या ठिकाणी ठेवलं आहे तर मी तेवढाच एरिया मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. गॅसच्या ओट्याखाली बघू शकतात बरीच मोकळी जागा आहेत. 2 पिठाचे डबे ठेवले आहेत, खाली मिक्सर आहेत. गॅसच्या टंकीच्या जागेमध्ये काहीच ठेवलं नाही. कधी कधी मोकळी जागाही छान वाटते. आणि कांदा लसूणची जे ट्रॉली ती सुद्धा ठेवली आहेत. तर असं काही सुटसुटीत असं किचन झालेलं आहे. आणि हे किचन खूप भरपूर मोठं आहे. पण जसं मी म्हटलं हाफ एरियाच तुम्हाला दाखवत आहेत. हाफ एरियामध्ये वेगळं सामान ठेवलेलं आहे. नेक्स्ट टाइम. तर कसं वाटलं तुम्हाला हे किचन? छोटं मोठं जे काही चेंजेस केले आहेत तुम्हाला आवडले असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर आजचा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा. पण हो, व्लॉग इथं संपत नाहीये.
आज आमचा इथं शेवटचा दिवस आहे दोघं बहिणींचा. उद्या आम्ही जाणार आहोत. तर ब्लॉग कंटिन्यू पहा. बोलो क्या बनाया है? इडली बनाई है, आइए खाने के लिए. इडली के साथ में क्या बनाया है? सांबर और चटनी. वाह, चटनी काय की? चटनी सिंगदाणे की. होत आहे इडली. छान छान आज इडलीचा बेत आहे आणि इथे इडली तयार झालेल्या आहेत बऱ्याचशा. सांबार झालेला आहे. बर्तन खाली में क्या था? क्यों भाई सांबार चटनी भाग गई? नहीं ना आत्या, इसमें ये तो खाली दिख रहा है. यहाँ चटनी है, यहाँ आप गलत जगह चले गए थे. यहाँ चटनी है, यहाँ सांबर है, यहाँ इडली है. अच्छा, हाँ, ये मैं गलत जगह चली गई थी. ये बन गई चटनी और इसमें सांबार. तूने क्या बनाया जानू? इसमें से 3 चीजों में से इडली लगाने का काम कर रही हूँ बस. अच्छा, ऐसा है क्या? छोटा मोटा और देखा जाए तो ये आते नहीं, मटेरियल तो आते नहीं रेडी कर रहे हैं. इडली का भी आता नहीं पीसा था, हमें खाली लगाया. छान असा सगळ्यांनी आम्ही इडली चटणी आणि सांबारवर ताव मारलेला आहे. खूप टेस्टी झालं होतं. तर जाण्याच्या एक दिवस आधीचा रात्रीचा व्लॉग आहे आणि आता मी जेव्हा व्हॉइस ओव्हरिंग करत आहे तेव्हा मी घरी पोचलेली आहे. 3 दिवस झाले मला येऊन. तर छान असा आमचा बेत झाला होता इडली चटणीचा. आणि त्यानंतर मी बाबांना आणि आईला माझी शेतकऱ्यावर लिहिलेली कविता ऐकवत होती. तर असं काही याचा हा व्लॉग होता. शेवटचा गावाकडचा शेवटचा व्लॉग होता. आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअरसुद्धा करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढचे व्हिडिओसुद्धा नक्की बघत राहा. गावाकडचे व्हिडिओ आवडत असतील तर मागे जाऊन माझे बाकीचे गावाकडचे व्हिडिओसुद्धा नक्की पहा. बाय.